नमस्कार आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल सोनस लिव्हिंग स्पेस। आजकाल ना आपण बहुतेक जण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या बास्केट्सचा ऑर्गनायझेशनसाठी वापर करतो आणि बास्केट्सच्या वापरामुळे आपलं ऑर्गनायझेशन प्रोसेस ना थोडंफार सोपं होतं आणि त्याचबरोबर एखादी जागा चांगली ऑर्गनाइज्डही राहते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या प्लास्टिकचे जे बास्केट्स असतात त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे वस्तू ऑर्गनाइज करून ठेवू शकतो हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण हे छोटे बास्केट्स पाहून घेऊया। हे बास्केट्स असे मला 3च्या सेटमध्ये आलेले होते आणि हे त्यामधलं सर्वात छोटं बास्केट आहे। त्यानंतर हा जो दुसरा बास्केट आहे हा पहिल्या बास्केटपेक्षा साईजमध्ये थोडासा मोठा आहे, पण याची जी हाईट आहे ती सेम पहिल्या बास्केटसारखीच आहे। त्यानंतर हा तिसरा बास्केट जो आहे याची ही साईज सेम आहे, पण याचं जे हाईट आहे ते थोडंसं आधीच्या बास्केटपेक्षा जास्त आहे। त्याचबरोबर साईडला असे हँडल्सही दिलेले आहेत। तर या बास्केटचा सेट मी ॲमेझॉनवरून मागवला होता आणि हे विदाऊट लिडचे आहेत। हे फक्त असेच ओपन भेटले होते मला आणि याची तुम्ही क्वालिटी पाहू शकता। क्वालिटी याची खूप चांगली आहे। या बास्केट्सचा जो बेस आहे तो खूप चांगला भक्कम आहे, जेणेकरून काही वजनाचं सामान जर आपल्याला याच्यावरती ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो आणि इझिली एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावरती मूव्ह करता येऊ शकते। हा जो छोटा बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्ही किचनमधले छोटे चमचे किंवा इतर काही छोट्या छोट्या किचनमधल्या वस्तू ठेवू शकता किंवा घरामध्येही काही छोट्या वस्तू ठेवण्यासाठी उपयोग करू शकता। आणि आपल्या किचनचा जो छोटा ड्रॉवर असतो ना, त्या ट्रॉली ड्रॉवरमध्ये हा छोटासा बॉक्स इझिली फिट होऊन जातो। त्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे किचनचा टॉवेल याच्यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे। आणि हे जे थोडे मोठ्या साईजमध्ये बास्केट्स आहेत यालाही मी माझ्या किचनच्या ट्रॉली ड्रॉवरमध्ये ऑर्गनाइज करून ठेवते। अशा प्रकारे हे ठेवल्यामुळे हे ड्रॉवरमध्ये इझिली फिट होतात, त्याचबरोबर ड्रॉवरमध्ये सेक्शन्स निर्माण होतं आणि मी सगळी भांडी अशी सेग्रिगेट करून याच्यामध्ये ठेवू शकते। आणि हे बास्केट्स चांगल्या क्वालिटीचे असल्यामुळे याच्यामध्ये आपण वजनदार वस्तूही ठेवू शकतो। त्याचबरोबर याचा जो बेस आहे तो प्लेन असल्यामुळे आपल्या किचन काउंटर टॉपवरतीही याला आपण ऑर्गनाइज करू शकतो, कारण याला आपल्याला किचन काउंटर टॉपवरतीही इझिली मूव्ह करता येऊ शकेल किंवा घरामध्ये आणखीन कोणत्याही जागेवरती तुम्ही याचा वापर करू शकता। त्यानंतर हा बास्केट तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये पाहिलाच असेल। हा बास्केट आधीच्या बास्केट्सपेक्षा थोडासा साईजमध्ये मोठा आहे। याचीही क्वालिटी चांगली आहे, पण आधीच्या बास्केट्सपेक्षा हा थोडासा लवचिक आहे। त्याचबरोबर या बास्केटला तुम्ही पाहू शकता जो आतला व्हॉल्यूम आहे तो भरपूर जास्त आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये वस्तू आपण याच्यामध्ये ठेवू शकतो। आणि याला साईडला असे 2 हँडल्स दिले आहेत, त्यामुळे इझिली या बास्केटला आपण मूव्ह करू शकतो। या बास्केटचा व्हॉल्यूम जरा जास्त आहे, म्हणजे त्याच्या आतली जी जागा आहे ती भरपूर जास्त असल्यामुळे याच्यामध्ये आपण आपले ग्रॉसरी आयटम्सही स्टोअर करून ठेवू शकतो। अशा बास्केट्समध्ये आपल्याला छोट्या साईजमध्ये ही बास्केट्स येतात। मोठ्या बास्केटच्या पॅटर्नसारखंच हे छोटं बास्केटही असतं, फक्त त्याची साईज छोटी असते आणि यालाही दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता छोटेसे असे क्यूट हँडल्स दिलेले आहेत, जेणेकरून आपण त्याला प्रॉपर मूव्ह करू शकू। कुठेही छोट्या स्पेसमध्ये जर आपल्याला बास्केट ठेवायचं असेल तर हे छोटंसं बास्केट खूप उपयोगी पडतं, कारण हे खूप जास्त जागा घेत नाही। हे दोन्हीही बास्केट्स मी डीमार्टमधून घेतले होते। जे छोटे बास्केट्स आहेत असे माझ्याकडे 2 छोटे बास्केट्स आहेत आणि मोठ्या साईजमध्ये माझ्याकडे 6 बास्केट्स आहेत। आणि तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल मी वेगवेगळ्या जागेंवरती वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी या बास्केट्सचा उपयोग केला आहे। माझ्या किचनमधल्या एका कॅबिनेटमध्ये फक्त हे सगळे बास्केट्सच ठेवलेले आहेत।
या बास्केट्समध्ये मी जे आपलं क्रॉकरी आयटम किंवा काचेचे काही वस्तू असतील ते अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. त्यानंतर एका बास्केटमध्ये सगळे असे पेपर्स मी जमा करून ठेवले आहेत, जे काही वेळेस आपल्याला किचनची कामं करताना उपयोगी पडतात. त्यानंतर आणखीन एका बास्केटमध्ये अशा प्रकारे मी सगळी भांडी ठेवलेली आहेत, जी एक्स्ट्राची भांडी आहे, जी डेली किचनमध्ये मला उपयोगी पडत नाही, कधीतरीच त्याचा उपयोग होतो. त्यामुळे अशा प्रकारे मी बास्केट्समध्ये ही भांडी ठेवलेली आहेत. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळे बास्केट्स माझ्या किचनच्या कॅबिनेटमध्ये मी ऑर्गनाईज केलेले आहेत. आणि या छोट्या बास्केटमध्ये अशा काही सगळ्या वस्तू ठेवून या बास्केटला माझ्या TV युनिटच्या इथे मी ऑर्गनाईज केलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन एका दुसऱ्या बास्केटमध्ये मी हेअर ड्रायर आणि ब्रश ठेवून याला ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे. तर अशा प्रकारे या बास्केटचा वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण कुठेही उपयोग करू शकतो. आता माझ्या फ्रीजमध्येही काही वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी मी बास्केट्सचा वापर करते. म्हणजे फ्रीजमध्ये आपले रोज लागणारे जे छोटे छोटे डब्बे असतात ना, ते मी याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवते. त्यासाठी अशा प्रकारच्या मी बास्केट्सचा उपयोग करते. हे बास्केट्स मी ॲमेझॉनवरून मागवले होते आणि ते असे 3च्या सेटमध्ये आलेले होते. तर हे बास्केट्स ही भरपूर भक्कम आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्येही भरपूर स्पेस आहे की भरपूर वस्तू आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. मी फ्रीजमध्ये वेगवेगळे डब्बे जे आपले असतात, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, ते याच्यामध्ये ठेवते. आणि तुम्ही पाहू शकता की हे जे बास्केट्स आहेत याचंही बेस जे आहे ते प्लेन असल्यामुळे इझिली आपल्याला पुढे मागे करता येतं. आणि त्याचबरोबर याला असे हँडल्स दिले असल्यामुळेही आपल्याला इझिली ते ॲक्सेसिबल असतात. या बास्केट्सची क्वालिटी ही चांगली आहे, पण याची जी जाळीची डिझाईन आहे ना, त्याच्यावरती खूप जर जास्त प्रेशर आला तर तिथे क्रॅक जाऊ शकतो. तर ते तुम्हाला तेवढं सांभाळायचं आहे. आणि मी याचा वापर माझ्या फ्रीजमध्ये करते, तर तुम्ही याचा वापर कुठेही तुमच्या घरामध्ये करू शकता. किड्स बेडरूममध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या बेडरूममध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये. कारण हे पहा तुम्ही, हे कलरफुल असल्यामुळे ना याचा लुक कोणत्याही जागेवरती खूप छान येणार. आपल्या घरामध्ये जर आपल्याला वॉर्डरोब ऑर्गनाईज करायचं असेल तर त्यासाठी अशा प्रकारचे जे मोठे बास्केट्स येतात ना, तर ते ऑर्गनायझेशनसाठी खूप उपयोगी पडतात. माझ्या वॉर्डरोबमध्ये काही कपड्यांना मी फक्त घडी घालून डायरेक्टली कप्प्यामध्ये ठेवते आणि काही कपड्यांना बास्केट्समध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते. तर हे पहा, हा जो बास्केट आहे हा माझ्या वॉर्डरोबमध्ये सर्वात मोठा बास्केट आहे. आणि या बास्केटमध्ये माझ्या ज्या काठपदरच्या साड्या आहेत त्या साड्यांवरचे जे ब्लाऊज आहेत त्याला मी याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवते, जेणेकरून त्या ब्लाउजेसला जास्त घडी पडत नाही आणि मला व्यवस्थित स्ट्रेट याच्यामध्ये ऑर्गनाईज करायला जमतं. हा बास्केट मोठा आणि रेक्टँगल शेपमध्ये असल्यामुळे आपले जे प्रेस केलेले कपडे असतात त्यांची घडी आपण व्यवस्थित या बास्केटमध्ये ऑर्गनाईज करू शकू. आणि जागा जास्त असल्यामुळे ना याच्यामध्ये आपल्याला जास्त कपडेही ठेवायला जमतं. तर इथे मी या बास्केटमधून कपडे काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हा बास्केट किती मोठ्या साईजमध्ये आहे. त्याचा जो आतला वॉल्यूम आहे तोही भरपूर आहे, त्यामुळे याच्यामध्ये भरपूर कपडे आपण ठेवू शकतो. त्याचबरोबर या बास्केटला लिड पण दिलेलं आहे, त्यामुळे काय होतं की जे कपडे आपण याच्यामध्ये ठेवलेले आहेत ते प्रॉपर कवर राहतात आणि इतर कपड्यांबरोबर मिक्सअप होत नाही. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता साईडला हँडल्सही दिलेले आहेत, जेणेकरून हे बास्केट आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मूव्ह करू शकू आणि हे प्रॉपरली आपल्याला ॲक्सेसिबल असतील. त्यानंतर कपड्यांच्या ऐवजी तुम्ही या बास्केटचा वापर तुमच्या किचनमध्ये तुमची सगळी ग्रॉसरी आयटम्स ठेवण्यासाठीही करू शकता. कारण हे बास्केट्स मोठे आणि वॉल्यूम जास्त असल्यामुळे याच्यामध्ये आपला सगळा किराणा सामान व्यवस्थित बसतो. तर तुमच्या किचन काउंटर टॉपवरती तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता.
किंवा याच्या व्यतिरिक्त तुमचं काही वायरिंगचं सामान असेल घरातलं, किंवा कसले बॉक्सेस असतील किंवा इतर काही वस्तू असतील ना, ते ठेवण्यासाठीही या बॉक्सचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर सेम पॅटर्नमध्येच आपल्याला थोड्याशा छोट्या साईजमध्येही असे बास्केट्स मिळतात. तर या बास्केटमध्येही भरपूर जागा आहे आणि मोठ्या बास्केटपेक्षा याची हाईट थोडीशी छोटी आहे, तर याला आपण मीडियम साईजचं बास्केट बोलू शकतो. त्याचबरोबर यालाही दोन्ही साईडला असे हँडल्स दिलेले आहेत. आणि या बास्केटमध्ये तुम्ही कपड्यांची फाईल सिस्टममध्ये घडी घालून ऑर्गनाईज करून ठेवू शकता, किंवा नॉर्मलही तुम्ही घडी घालून याच्यामध्ये ठेवू शकता. आणि यालाही लिड दिलं असल्यामुळे लिडनेही आपण या बॉक्सला कवर करू शकू, जेणेकरून आपण जे कपडे ठेवलेले आहेत ते सेफ राहतील. हे बास्केट्स मी डीमार्टमधून घेतले होते. तर याची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे आणि याचा जो बेस आहे तो बेस ही खूप भक्कम आहे. पण याच्या कंपॅरिझनमध्ये जे मोठं बास्केट आहे ते क्वालिटीमध्ये थोडंसं कमी आहे, जे मी लोकल मार्केटमधून घेतलं होतं. आणि या बास्केट्सला लिड असल्यामुळे एकावरती एक आपल्याला हे बास्केट स्टॅक करता येतात आणि एका जागेवरती दोन्ही बास्केट आपल्याला ऑर्गनाईज करायला जमतं. त्यानंतर हा जो बास्केट आहे हा माझ्याकडे खूप जुना बास्केट आहे. तर या बास्केटला मी लोकल मार्केटमधून घेतलं होतं आणि याच्यामध्ये मी अशा प्रकारे फाईल सिस्टममध्ये काही कपडे ठेवलेले आहेत. आणि या बास्केट्सला काही साईडला असं सेपरेटली हँडल वगैरे दिलेलं नाही आहे, पण याचा ज्याप्रमाणे पॅटर्न आहे किंवा याला जी साईडला डिझाईन आहे त्यानुसार आपण याला साईडने हँडल करू शकतो. आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये किंवा इतर काही वस्तू ठेवण्यासाठीही करू शकता. हे अशा प्रकारचे बास्केट मी माझ्या वॉर्डरोबमध्येही ठेवले आहेत, त्याचबरोबर किचनमध्ये, लिव्हिंग रूममध्येही ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. किचनमध्ये तुम्ही याच्यामध्ये कांदे किंवा बटाटे ठेवू शकता, किंवा इतर काही डबे असतील तर ते ठेवू शकता आणि तुमच्या किचनमध्ये याला ऑर्गनाईज करू शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या बास्केटचा उपयोग तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणतीही जागा किंवा एखादी वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी करू शकता. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.